वेदा प्रिन्सेस माझी. कुठे होतीस तू? जेवलीस की नाही? हो खाल्लं ना. आता पोट भरलंय ना, आता होमवर्क करायचं. हा इम्पॉर्टंट कॉल आहे ऑफिसचा. आलो. वेदा काय झालं? काही सांगायचंय का? आई मला तुला एक सिक्रेट सांगायचंय. कसलं सिक्रेट ग? मी आता खाली किचन मध्ये गेली होती ना, तेव्हाच तिकडे अजित काका आणि माया मावशी होती. बरं. माया मावशी म्हणाली की मी खरोखरची प्रेग्नेंट थोडी नाही. आणि अजित काका म्हणाला की तू प्रेग्नेंट असण्याचं नाटक बरोबर करतेस. वेदा ते खरंच असं म्हणाले ना? होय आई, मग मला कळत नाही की माया मावशी अशी का वागते. अगं तिला दुसरं काही येत नाही ना, म्हणून ती असं करते. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिच्याकडे जायचं नाहीस. आई मी तिच्याकडे गेली म्हणूनच मला हे सगळं कळलं ना. अगं पण वेदा ती तुला त्रास द्यायची, आठवत नाहीये का तुला? होय नाही जाणार मी. तुला अभ्यास करायचा ना, जा तुझी स्कूल बॅग घेऊन ये. वेदा म्हणते ते जर खरं असेल ना, तर या मायाला सोडणार नाही. काय? आई वेदा खोटं नाही बोलणार. अगं पण माया हे सगळं का करतेय? अगं तेच तर शोधून काढायचंय ना आपल्याला. आणि ताई हे फक्त तू करू शकतेस. प्लीज तू माहिती काढ आणि मला सांग ना. ठीक आहे मीरा, मी काढते माहिती. पण हे जर का खरं असेल ना, तर त्या मायाची धिंड काढूया आपण.